क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कोणीच काही केलेलं नाही। हे रोड करून गेले, वरून सारा नितळसापणा करत आले आणि इटा धरण खासाड करून दिली। हे उन्हाळा पावसाळा म्हणजे असं वाटतं तर हे घर सोडून पळून जावा। हे आमच्या दारापुढे रात्रंदिवस पाणी, या पाणीची काहीतरी नगरसेवकांना ना सोय करायला पाहिजे ना। आमच्या दारापुढे कोणीच काही केलेलं नाही। हे रोड करून गेले, वरून सारा नितळसापणा करत आले आणि इटा धरण खासाड करून दिली। हे उन्हाळा पावसाळा म्हणजे असं वाटतं तर हे घर सोडून पळून जावा। येते इकडे मतदान मागायला सरेच पाहते, बाया सपासप पडते इथं, माणसं पडते। कोणी इथं रेशन दुकान घ्यायमध्ये आलं तर म्हातारं कोतारं पडून जातं, कोणाचे हात पाय मुडून राहिले तरी या गल्लीची सोय करते नाही। काका, आता 15 तारखेला या प्रभाग क्रमांक 26 मध्ये निवडणूक होणार आहे, मतदान होणार आहे। या चुंचाळ्या भागामध्ये आतापर्यंत काय विकास झाला, काय विकास होणं बाकी आहे आणि कोणता उमेदवार करू शकतो, काय वाटतं आपल्याला? आम्हाला तर बीजेपीचा उमेदवार हे काम करू शकतो बाबा। बीजेपीचं कोण आहे उमेदवार? आहे मेजगे, रामदास मेजगे। पण आता जे नगरसेवक होते त्यांनी काय कामं केले नाही आतापर्यंत? ना कामं काही नाही केलं ना। आमच्या इथं मशीनभूमी नाही आहे, हां मशीनभूमी होती ते पण असे बंद झाले। हां रोडचे काम बरोबर नाही, ड्रेनेजचे कामं नाही बरोबर, हां काय वारंवार चोकअप होत राहतं काय नाही। हां पण रामदास मेदगे हे तरुण उमेदवार आहेत, तरुण उमेदवार आहे, हो। नवखे उमेदवार आहेत। उमेदवार. जनता कशा पद्धतीने त्यांच्या पाठीमागे उभी राहील? चांगल्या पद्धतीने राहणार आहे ते. त्यांच्या पाठीमागे अजून कोण कामं करू शकतो? सचिन भोर करू शकतो काम। सचिन बोर करू शकतो। का सचिन बोर? ते त्यांनी मागं थोडंसं काम केलं, मागच्या वस्ती आले होते त्यांनी निवडून, 12 ते 17 मध्ये ते नगरसेवक होते, तेव्हा आले होते, ते करू ते शकतात। पण करू शकतो थोडं बहुत। मला काय वाटतं कोण उमेदवार कामं करू शकतो? काय नाही, सगळे करू शकता, हां काही अडचण नाही। हां फक्त त्यांनी इमानदारीने काम केले पाहिजे। इमानदारीने केले पाहिजे। आता एक तुमच्याच गावातील रामदास मेदगे आहेत उमेदवार, इकडे सचिन बोर आहेत, आरोटे आहेत, त्यांपैकी कोण तुम्हाला योग्य वाटतं? तसं काय म्हणायला गेलं तर सगळे व्यवस्थित येतं, हां तसं काय प्रॉब्लेम नाहीये। तसं बघू आता काय होतं पुढं, त्यांच्या हिशोबाने। तुमच्या गावामध्ये काय काय समस्या प्रामुख्याने जाणवतात? रस्ते, पाणी? फक्त रस्ते आणि मशानभूमी पाहिजे म्हणतात ते। हां हां मशानभूमी पाहिजे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।